आता आपण या लहानशा मुलाला इथे त्याला रेस्टिंग किती मिळतंय हे त्यालाच बघण्यासाठी सांगणार आहोत, जेणेकरून या लहानपणापासूनच मुलं जागृत होतील आणि त्यांच्यावर कुठल्या प्रकारचा अन्याय होणार नाही याची पुरेपूर काळजी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था घेत आहे. किती नाव आहे? अजून 3 आहे का 4 आहे? तीन नाव आहे. मग 6 किलो तांदूळ बाळा तुझे चोरी केले जातात. तुला 6 किलो तांदूळ दिलं जात नाही कमी. दर महिन्यात असं होतं का? दर महिन्यात असं होतं. बरं आता याचं काय करायचं बाबा? काय तुमची किती मोरे नंबर काय? रेशनिंग कार्ड आहे ना बाळा, थंब लाव. बरं एक काम कर ना, तुझं रेशनिंग कार्ड घेऊन आहे ना. आज लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी इथे आल्यामुळे त्या चिमुरड्या लहानशा मुलाला रेशनिंग घेताना पहिल्यांदा न्याय मिळालेला आहे. या सगळ्या गोष्टीचं श्रेय लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष दिनकर आमकर साहेब यांच्या वतीने सर्व पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिलेले आदेश घेऊन आम्ही या सर्व गोष्टीचा पाठपुरावा करत आहोत. चला आता किती देणार त्यांना? 6 गहू आहे आणि 9 तांदूळ. हा, आता त्याला काय देणार? अरे 9 घेतो ना तांदूळ हमेशा. 9 तांदूळ दे आणि 6 किलो गहू पण घेऊन जा. तुला गव्हाच्या बदल्यात तांदूळ पाहिजे, देणार का हो त्याला? पब्लिकला ही सवय लागली की तांदूळ नको गहू दे. हे सवय नका लावून घेऊ. गहू खराब देता का तुम्ही लोक? नाही, चांगले देतो. गहू खराब आहे ते साईडला ठेवले. त्यांची इच्छा आहे. लोक गहूच घेत नाही. का घेत नाही ते गावामुळे लोक दुकानातून काय घेतात ते? आम्हीला म्हणा आता या महिन्यापासून तुम्हाला गहू पण चालू केले. आता घेऊनच जा घरी. घरी घेऊनच जा. अरे अशी फसवणूक करू नका. तुम्ही लोकांची दिशाभूल करताय. शासनाने तुम्हाला अलॉटमेंट कशाला दिलंय? रेशनिंग कार्ड अलॉटमेंट न्याय मिळवून देण्यासाठी दिले. हो, तांदूळ नको देऊ. पिरामल तांदूळ पाहिजे ना. तांदळात बदल बघा. हे तांदूळ बघा आणि हे कुठली गाडी आली होती? गाडी कुठली आली होती? जागेवर बघा कसं केलं. गाडी कुठली आली होती? कुठली गाडी देऊन तुम्हाला सांगितलं? कार्गो देऊन जातो का काय तुमचा कार्गो? बदल बघा. हा तांदूळ बघा आणि तो तांदूळ बघा. का असं करता तुम्ही? का लोकांना असं खराब मुंग्या आणि किड मकोड्याचं तांदूळ का देताय तुम्ही? काय अडचण आहे तुमची? शासनाने तुम्हाला चांगलं द्यायला सांगितलंय, मग तुम्ही द्यायला पाहिजे ना. आता या मुलाला चांगलं तांदूळ पाहिजे, बरोबर चांगलं काढून द्यायचं. मी म्हणतो ह्या रेशन काय प्रॉब्लेम? इथेच प्रॉब्लेम आहे. अख्ख्या महाराष्ट्रात वेळोवेळी जागोजागी रेशनिंग दुकानदाराकडून अशी फसवणूक केली जाते. पहिल्यापासूनच प्रॉब्लेम. का रे बाबा असं पहिल्यापासून प्रॉब्लेम आहे? तुम्ही किती नाव आहे तुमच्या रेशनिंग कार्ड मध्ये? किती घेता विचारा. आज ग्राहक संरक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तुमच्या सोबत आहेत, तर विचारा तिथून किती घेता. तुम्हाला पूर्ण रेशनिंग नाही दिलं जात, म्हणून म्हणलं तुम्हाला विचारून घ्या. येतो तो दादागिरी कुठे? जागाच बेकार आहे. दादागिरी करतो. काय बोलतो? तुमच्या बापाचं आहे का? फुकट भेटत घ्या जा. फुकट घ्या म्हणजे हे देत आहेत का फुकट? हे लोक फुकट देतात का? खिशातले गव्हर्नमेंट देते ते घेऊन जा. फुकट भेटते ना. हे तुमच्या हक्काचं आहे. अहो तुम्हाला शासन देत आहेत, यांची काय मेहरबानी? कमिशन भेटत. यांची पगार देतात, फुकट नाही बसवलं यांना यांचं कमिशन दिलं जातं. 1000 रुपये भरावे लागतील. 1000 रुपये
1000 रुपये केवायसी दे. आता नाही बोलले तर इकडे मित्र इकडे. मित्र तुझं नाव काय? माझं नाव राज रणदीप साळसकर. आज आपल्याकडे एक असा विषय आलेला आहे की ग्राहक संरक्षण संस्था, लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आपण ग्राहकांना भेटूनच त्यांचे प्रश्न घेणार आहोत. ग्राहकांकडून रेशनिंग मध्ये जी नावं असतात कार्ड मधली, त्या कार्डामध्ये काही नावं अपडेट झालेली नसतात. मग ते अपडेट करण्यासाठी ग्राहक स्वतः रेशनिंग दुकानात ज्या वेळेला येतो त्यावेळेला त्याला काय उत्तर दिलं जातं आपण ते ओळखून घ्या. तुझं नाव काय? माझं नाव राज रणदीप साळसकर. ओके, मग राज, तुला रेशनिंग कार्ड मध्ये नावं अपडेट करण्यासाठी यांच्याकडनं काय सांगण्यात आलं? अपडेट करण्यासाठी मला यांनी माझ्या मम्मीला सांगितलं, म्हणजे माझ्या आईला सांगितलं की तुमच्या 5 जणांची नाव आहेत राशन कार्ड मध्ये, तर त्याच्यामधल्या 3 जणांचे तुमच्या नाव बरोबर अपडेट आहेत, पण 2 जणांची केवायसी केलेली आहे. त्यामुळे ती केवायसी करावं लागेल. डेट संपलेली आहे, तर तुम्हाला 1000 रुपये तिकडे घाटकोपर ईस्टला कुठेतरी हे सेंटर, तर तिकडे जाऊन तुम्हाला हे करावं लागेल 1000 रुपये भरून. किंवा मी स्वतः करून इथे 1000 रुपये भरून इथे मी स्वतः करेन, असं हा बोललाय. हा पण बोललाय मला. आणि हा बोलला, हा त्या माणसाचं पण नाव सांगितलंय की 15 दिवस कोणतरी 15 दिवस म्हणजे ह्या माणसाला ठेवायला सांगितलंय. सर्वात मोठी गोष्ट आहे वेगळा माणूस होता बघा. अशा प्रकारे फक्त रेशनिंग कार्ड मध्ये नावांची जी कमी आहे ती केवायसी करण्यासाठी ह्या दुकानदाराकडून असं सांगितलं गेलंय की 1000 रुपये लागतील. जे काम शासकीय वतीने मुफ्त केलं जातं त्याचे 1000 रुपये मागणी यांच्याकडनं केली जाते. आणि हा सर्वात मोठा विषय आपण घाटकोपरच्या आरोनच्या निदर्शनास आणून देणार आहोत. वेळोवेळी अपडेट करू. आज एका तरुणाकडून अशा प्रकारचा प्रश्न आला, या रेशनिंग दुकानामध्ये 1000च्या वर नाव आहेत, त्या प्रत्येकाला अनेक गोष्टीचा त्रास आहे, सामोरेला जावं लागतं. त्याच्यामुळे त्या प्रत्येक ग्राहकाला आपण भेटून न्याय मिळवून देण्यासाठी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्था पूर्णपणे तयार आहे. धन्यवाद. आता तुझं रेशनिंग किती आहे? नाव किती बोला? 5 जणांची नाव आहेत. घेतं किती रेशनिंग? आता मम्मी फोन कर ना. मावशी इकडे आहे. केवायसी मुफ्त आहे. इकडे जाऊन आधार अपडेट आहे सगळ्यांचे. माझा आधार अपडेट आहे. तो बोलतो नाही, मला जमतच नाही बोलतो. याचा काय तुझ्या शेटचं नाव काय? प्रीतम. तो प्रीतम कोणी आहे? तो आला. ही मशीन आहे ना, हे तुमचं अपडेट साठी. ह्याच्यात थंब दिला ना, थंब दिला की झाली केवायसी. आधार बोलतो की तिकडे जाऊन हे करावं लागेल. तिकडे पण होणार. हा खोटं बोलतोय ना. आता कसं आहे, आता याला तुम्ही लोक जबाब दिला, हा अन्याय करणार नाही. अरे मम्मी असेल तर पाठव ना तिला जरा. मावशी किती घेता रेशनिंग दर महिन्यात? आणि तू पण तू पण 6 किलो. रेशन कार्ड किती नाव आहे? 3च नाव. तीनच नाही, 2-5 नाव आहे. पण ती नाव आलीच नाही कार्डावर. 2-3 नाव पोरांची नाव सुनेचं. आलेच नाही ते. आपल्या लोकांना पण कळायला पाहिजे. 2-3दा पाठवली आम्ही घ्यायला. तिकडे मग तुम्ही 6 किलो घेता? आपल्याला 6 किलो तांदूळ, 6 किलो गहू. पण तसं नाही. ते नावच नाही याच्यावर चढली पण समजा. 3 लोकांचं तर 15 किलो घ्यायला पाहिजे तुम्ही. पैसे घ्यायला पाहिजे आपल्याकडनं. मम्मीला पाठव जरा रेशन कार्ड. एका नावाला 5 किलो आहे ना, मग तुम्ही 3 नाव म्हणता. दर महिन्याला तसं घेता. बाळा किती घ्यायचं दर महिन्यात? 9 किलो. आता तुला किती 15 किलो भेटले का? तांदूळ भेटले. गहू थांबा मावशी, एक होऊ द्या. हो दे, चालेल. मग सांगते बाहेर. 9 किलो चांगले तांदूळ दिले ना. पिरेमल कार्ड कोणी दाखव बाबा. हे बघ बाबू, याच्यामध्ये तुझी क्वांटिटी लिहिलेली आहे. क्वांटिटी वाच, काय काय लिहिलंय. पिरेमल तांदूळ आहे. हे चांगल्या दर्जाचं तांदूळ तुमच्यासाठी येतं. हे असं मुद्दाम तुमच्यासाठी बनवून ठेवलेलं आहे. हेच नाही आम्ही. याच्यात सगळे किडे आहेत ते तुम्हाला. तिथेच आम्ही नेतो नावीला जाऊन. बदलून पण देत नाही कधी. जे हक्काचं आहे. तुमच्यामुळे दुकान चालू आहे, त्याच्यामुळे दुकान नाही. पण ते चालूनच नाही आमचं देत. आम्ही काय करणार त्यांना? असं कसं? तुम्ही रेशनिंगच्या हवं तर घ्या ना तर घेऊ, जावा घरी. एवढे असं पण ते सांगता हवं तर घ्या ना तर जावा घरी. दुसरं आमचं नाही, हेच आहे नंबर समजा. देऊन जातो ना आम्हाला आमच्या जागेवरची. अशी मावशींचं जागेवर यांची. या अशी बोलायला मला लागलं नंबर जागेवर देऊन या जाऊ. मावशी. व्हिडिओ काढायची, आमचा कार्ड देऊन जातो तुमच्या लोकांना. मावशीचे रेशनिंग कार्ड मध्ये 5 नाव आहे. खरं तर यांना 25 किलो मिळायला पाहिजे, पण रेशनिंग दुकानदार असं म्हणतोय की यांची 3च नावं अपडेट आहे. मग बाकीची 2 नावं अपडेट नसतील तर ती करून घेण्याची जबाबदारी कुणाची?
आरोनच्या ऑफिसची का रेशनिंग दुकानदाराची, हे आरोने आणि ह्या दुकानदाराने क्लिअर करावं. दुसरा विषय असा आहे की ज्या वेळेला मावशीला रेशनिंग घ्यायचं असतं त्यावेळेला मावशी किती रेशनिंग दिलं जातं? मावशी तुमचं नाव काय? ललिता विलास ठाकूर. बरोबर. मावशी तुम्हाला किती रेशनिंग दिलं जातं? 6 किलो गहू, 6 किलो तांदूळ. बघा, मावशीची 5 नाव आहे. शासन एका व्यक्तीला 5 किलो, नियमानुसार 5 लोकांना 25 किलो रेशन द्यायला पाहिजे. त्या नियमानुसार यांना फक्त 12 किलो रेशन दिलं जातं. मग उरलेल्या जवळजवळ 13 किलो रेशनिंगचं काय केलं जातं? मावशी तुम्ही 5 जणांचं काय घेत नाही? ते सांगा नावच नाही तुमची चढलेली. सुनेचा ना 2 मुलांची नातू आहेत माझी, 2 नातवंडा. म्हणजे 3 लोकांची नाव आहे. हा नाव आहे ती याच्यावर चढलीच नाही सांगता. पण 3 लोकांचं 15 किलो होतं, मग तुम्ही 12 किलो का घेता? पण ते आम्हाला देत नाही तर आम्ही कसं घेणार? काय बोलतात ते सांगतात ना तुमची नावच नाही याच्यावर आलेली. उघड वार्ता करतात. तुमच्याशी व्यवस्थित बोलतात ते? बोलतात व्यवस्थित. पण तुम्ही डॉक्युमेंट पण दिले त्यांच्याकडे मी. तरी पण तुमच्याकडनं केवायसी केली नाही केली. त्यांची केवायसी सुद्धा राहिलेली आहे. आणि ही सगळी जबाबदारी रेशनिंग दुकानदाराची सुद्धा तितकीच आहे. ग्राहकांना व्यवस्थित समजून सावरून सांगून तुम्ही पावती घेता का मावशी? पावती कुठली घेता? हे बघा, रेशनिंग घेतल्यावर इथे एक पावती असते, ती पावती नाही दिली जात. पावती सुद्धा दिली जात नाही. ही सर्वात मोठी पावती दिल्याने ग्राहक सज्ज होतात. पावती दिल्यानंतर काका, पावती दिल्यामुळे त्या पावतीमध्ये तुम्हाला किती रेशनिंग दिलेलं आहे ते सगळं कळतं. किती वेळ झाला पावती भेटत नाही? नाही, हे लोकांचं हमेशा आहे, पावती देतात नाही हे लोक. कोणाला देत नाही, पावती काढतच नाही. मशीन खराब आहे सांगून जातं. मशीन खराब तर रेशन कसं या देतात? वेळेसच नाही दिली का? कसं देतात? हमेशा देत नाही. अजूनपर्यंत कधी भेटली नाही. नाही नाही, मी म्हणतो मशीन खराब आहे ना, तुम्ही रेशन देता कसं? रेशन नाही दिलं पाहिजे ना. बरोबर बरोबर आहे. हा? मग रेशन कसं देतात? हे उलट्या वार्ता करतात. आता यांचा 25 किलो भेटतंय, हे गायब 13 किलो गायब करतात ना. बरोबर आहे. हे काळेबाज नंतर विकतात. तुमचं काय म्हणणं आहे? रेशनिंग ऑफिसला काय सांगायचं अधिकाऱ्यांना? हे लोकांनी करून दिलं पाहिजे. बरोबर यांचं कर्तव्य हे लोकांनी करून दिलं पाहिजे. ते बरोबर. हे करत नाही. म्हणजे कालामध्ये कसा करता येतो ह्या उद्देशाने हे लोकांना कस्टमरला जबाब देतात. बरोबर आहे, बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. रेशनिंग ऑफिसमध्ये या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का नाही माहिती आहे याबद्दल आपण वेळोवेळी आपण ऑफिसला या सगळ्या गोष्टींचा पुढे पाठपुरावा करून त्या सगळ्या गोष्टी क्लिअर करणार. अजूनही इतर काही ग्राहक येतात, त्या ग्राहकांकडनं आपण त्या गोष्टीची माहिती घेत आहोत. किती नाव आहे? इकडे या काका, 2 मिनिट. रेशन कार्ड आणलं? आता या आपल्याकडे आता अजून एक या दुकानातले ग्राहक आलेले आहेत. काका 2 मिनिट. तुमचं नाव काय? संतोष कोंडेभाऊ शेजवळ. ओके ओके ओके. तर संतोष काकांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. एका व्यक्तीला 5 किलो रेशनिंग दिलं जातं. तुमची किती नाव आहे? 4 नाव आहेत. 4 नावानुसार तुम्हाला 20 किलो द्यायला पाहिजे. तुम्हाला किती मिळतं? 12 किलो. 12 किलो म्हणजे 8 किलो रेशनिंग ह्यांना दिलं जात नाही. आता ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न पडलेला आहे की जर ग्राहकांना शासन 20 किलो देत आहे तर हे 12 का देत आहे? तुम्ही त्यांना बोलत नाही का? नाही बोला, आता आहे तुम्हाला ते तेवढं देतात ना. समजा आपण गहू घेतले तर आपल्याला 4 किलो गहू देतात आणि 8 किलो तांदूळ देतात. सर्वात मोठी फसवणूक केली जाते. तर आपण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी इथल्या सर्व ग्राहकांना समज देत आहोत की आपण वेळोवेळी काय करायचं आणि काय नाही करायचं. पहिल्यांदा तुम्ही इथं पावती घेता का? नाही, पावती नाही दिली. यांना पावती सुद्धा दिली जात नाही. पावतीमध्ये तुमच्या सगळं लिहिलेलं असतं, त्याच्यामुळे तुम्ही पावती मागणं गरजेचं आहे. पावती घेतल्याशिवाय रेशन घेऊ नका. आणि जर यांनी रेशनिंग नाही दिलं तर काय करणार तुम्ही? तुमच्याकडे आरओचं ऑफिस आहे ईस्टला. आरओच्या ऑफिसला आपण एक अर्ज करा. जे कोणी मेन असतील, फूड इन्स्पेक्टर असेल किंवा मेन आरओ आहेत आपले रेशनिंग अधिकारी, त्यांना सुद्धा आपण ह्या गोष्टी बोलू शकतो. घाटको परिसला रेशनिंग ऑफिसला सीधा डायरेक्ट तुम्ही बिंदास तिथे तक्रार करू शकता. नाहीतर लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी तुमच्याकडे आहेत. तुम्ही आम्हाला तक्रार द्या, आम्ही तुमच्या तक्रारीवर कारवाई करू, अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा विषय आणून देऊ आणि तुम्ही दर महिन्यापर्यंत तुमचं पूर्ण रेशन घेऊन जासाल एवढी तेवढी आम्ही हमी देऊ. बरोबर. आता या महिन्यात किती घेतलं? 8 का 12? 12 दिले. म्हणजे या महिन्यातला 8 किलो अजून चोरीला गेलेला आहे. तर ते मिळवून देण्यासाठी आता आपल्याकडे ही मशीन चालू करतायत. पावतीसाठी मशीन आज पहिल्यांदा चालू करतायत. तर रोल टाकतायत. आता ते चालत नाही, पण आता बघू कसं. त्यांचं म्हणणं आहे की मशीन चालत नाही. मग जर चालत नसेल तर शासनाने मशीन दिली कशाला? व्यक्तीला राशन मिळतंय अर्धवट, मशीन पण बरोबर चालत नाही. ही सर्वात मोठी फसवणूक केली जाते. तुमचं नाव काय? सुरेश सोनी. बरं, हे दुकान जे अलॉटमेंट झालेलं आहे, मेन लायसन होल्डर दुसरा आहे, त्याने ही दुसऱ्याला दिले. हा तिसरा माणूस आहे.
दुकानात. बरे ठीक आहे, यापुढे आपण सगळ्या गोष्टी बघणार आहोत. काका रेशनिंग घेतलं का? किती इलं? 9 किलो तांदूळ 6 किलो किती भेटलं आता? 15 किलो. पहिलं किती भेटायचं? पहिलं किती भेटायचं? 9 भेटायचं. आता किती भेटले? 15. न्याय मिळाला का? हो. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने आपण इकडे सर्वांना राशनिंग मिळवून दिलेलं आहे. त्यामुळे अजून इतर काही ग्राहक आहे, आपण त्यांच्याही प्रतिक्रिया घेणार आहोत. धन्यवाद. आता यापुढे किती घ्यायचं? 15 किलो. त्याने नाही दिल्याचं काय करायचं? आमचं कार्ड आहे का? कार्ड आहे, कार्ड आहे. लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा नंबर घेऊन ठेवा. कृष्णा, तुझा नंबर दे. तुमच्या घाटकोपरचे प्रतिनिधी आहेत. सभासद बना, सभासद. आणि कधीही फसवणूक झाली की फोन करा. मावशी काय झालं? मावशी काय बोललं? माझी मम्मी हा. आहे, तिला सांगितलेलं की 1000 रुपये केलं. 1000 रुपये द्यायचे, केवायसी सगळ्यांचे आधार कार्ड द्यायची. 5 जणांना मावशी, रेशनिंग 3 रुपयाने सरकार तांदूळ देतं, 2 रुपयाने गहू देतं. मग 1000 रुपये कसे काय घेतील? रेशनिंगची नाही, अपडेटचे. करायची. ऑफिस मधून कोण बोलले का तुम्हाला? नाही, ते होते ना ते तो बोलला. काय बोलले? 1000 रुपये द्या मला, मी केवायसी करून आणतो तिकडनं ऑफिस मध्ये जाऊन, नाही तर तुम्ही जावा आणि तुम्ही करून घेऊन या. बघा किती मोठ्या प्रमाणात इथे फसवणूक केली जाते. तर मी तुम्हाला इथे सांगतो, कुठल्याही प्रकारची इथं फी घेतली जात नाही. शासनाचे जे काही पैसे भरायचे असतात ते शासनाच्या फलकावर तिथं ऑफिसमध्ये दिलेले असतात. तुम्ही तिथं विचारू शकता. आता तुम्ही रेशनिंग किती घेता इथनं? आता या 2 मावशी 2 मिनिटं इकडे. 2 महिन्यामध्ये मावशी तुमचं नाव सांगा. रसिका रणदीप साळसकर. बरोबर. हे दुकान आहे घाटकोपर वेस्ट मध्ये 34E131. या दुकानाचे सर्व ग्राहक आपल्याकडे येत आहेत आणि ह्या दुकानाच्या मालकाला, त्याच्यानंतर हे दुकान ज्या फूड इन्स्पेक्टरच्या अंतर्गत येते त्या फूड इन्स्पेक्टरला आणि मेन आरओला या सगळ्या गोष्टी कळाव्या म्हणून आपण आज इथे माहिती घेत आहोत. मावशी, किती नाव आहे तुमच्या ह्याच्यामध्ये? 5 जणांची नाव आहेत. 5 जणांची नावं असल्यामुळे नियमानुसार यांना 25 किलो मिळायला पाहिजे. म्हणजे जवळजवळ 5 ते 15 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू. तांदूळ किती भेटतं? 10 किलो मिळायचे. आता म्हणजे 5 जणांमध्ये 10 किलो मिळायचे तांदूळ, 10 किलो गहू मिळायचे. आता 2 नाव म्हणतात केवायसी करायचे म्हटल्यावर आता 2 10 किलो गहू 10 किलो तांदूळ भेटायचे. म्हणजे 5 किलो कमी केलं होतं तुमचं. हो 5 किलो कमी केलं होतं. 5 किलो ह्यांना कमी दिलं जायचं. आता ह्यांना या अनेक अशा प्रश्नांना सामोरे जावं लागत आहे. मी ह्यांना पुढील काही गोष्टी सांगतो. मावशी, रेशनिंग घेतल्याच्या नंतर इथे पावती दिलेली आहे, पावती नाही देत ते. यापुढे घ्यायची. नाही घेतल्यावर काय करणार? ग्राहक संरक्षण संस्थेचे संपूर्ण पदाधिकारी आहेत. तुम्ही या नंबरवर संपर्क साधा. तुमच्या तक्रारी आम्ही घेणार. त्या तक्रारी आपण आरओला, रेशनिंग ऑफिसर तिथपर्यंत आपण त्या तक्रारी नेऊ. जिल्हा ग्राहक मंच असतं, अन्न नागरी पुरवठाचे राज्याचे शासनाचे मंच आहे, तिकडे या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला जातो. आपण तुमचे सगळ्यांचे प्रश्न तिथे मांडू आणि तुम्हाला परत अशा कुठल्याही प्रश्नांना सामोरं जायची वेळ लागणार नाही. चांगले नसतात. गहू खराब, तांदूळ खराब. पिरॅमेल एवढं चांगलं क्वालिटीचं तांदूळ शासन देत आहे. एकदम सफेद सफेद तांदूळ. मग मावशी बघा, हे तांदूळ चांगले आहे का बघा. हे तांदूळ आता आपण आता दुकानदाराला सांगून हे तांदूळ दिले. मावशी, हे नवीन तांदूळ आहे तुमच्यासाठी आता काढले. नाही, त्याच्यामध्ये ना पांढरे तांदूळ भरपूर हे बघा, ते तांदूळ नसतात. नाही, बघा, या ग्राहकांची लय मोठ्या प्रमाणात फसवणूक. हे बघा, हे खराब तांदूळ ग्राहकांना दिलं जातं. नवीन तांदूळ पिरॅमल क्वालिटीचं बाहेरच्या दुकानामध्ये 50 रुपये किलोने मिळतं. त्याच्यामुळे आपल्या लक्षात येईल की इथं काय गोंधळ आणि काय मेन भ्रष्टाचार होतोय. पुढे पाहूया आपण. ठीक आहे, आता कुणाचं बाकी आहे त्यांनी घ्या. मावशी, तुम्ही घेऊन जा. थोडा ओव्हर करा.